सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागात आपण पाहिले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा जन्म कसा झाला आणि त्यांचा विनाश कसा झाला ते. पुढे स्वयंभू मनूच्या राणीचे नाव शतरूपा होते. मनूला 2 पुत्र झाले, प्रियवर्म आणि उत्तानपाद. 3 मुली होत्या. एकीचे नाव आकुती, देवहूती आणि प्रसूती. आकुतीचा रुची ऋषींशी विवाह झाला, देवाहूतीचा कर्दमांशी आणि प्रसूतीचा दक्षाशी विवाह झाला. कर्दम ऋषी व देवहूती यांच्या घरी भगवान कपिलांनी जन्म घेतला. विदुर मैत्रेयाला सांगतात की मला कर्दम व देवहूतीच्या वंशाची कथा ऐकायची आहे. कपिल महामुनींचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा पुढे मैत्रेय ऋषी विदुराला सांगू लागले. राजा कर्दम ऋषी दिवसभर तप करत असत. त्यांच्या तपाने भगवान प्रसन्न झाले. भगवान ऋषींच्या घरी अवतरले. विदुराच्या घरीही द्वारकानाथ गेले होते. भगवान श्रीकृष्ण सर्व बाबतीत उदार आहेत. कर्दम जितेंद्रिय आणि महात्मा होते. त्यांची तपश्चर्या सफल झाली. त्यांच्या समक्ष भगवंत प्रकट झाले. सिद्धपुराजवळ कर्दमांचा आश्रम होता. तेथे त्यांनी घोर तपश्चर्या केली. शरीरात केवळ हाडे शिल्लक राहिली होती. अशा कठोर तपश्चर्येने भगवंत प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यातून हर्षाश्रू वाहू लागले. त्याच अश्रूंनी बिंदू सरोवर बनले आहे. सिद्धपूरच्या यात्रेच्या वेळी या बिंदू सरोवरात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. तर अशा प्रकारे कर्दम भगवंताला म्हणाले की मी आपणाकडे स्त्री संगाची नाही तर सत्संगाची इच्छा करतो. आपल्याला जर मला वर द्यायचा असेल तर अशी स्त्री द्या की जी मला भगवंताकडे घेऊन जाईल. अशी स्त्री मला मिळावी जेव्हा केव्हा माझ्या मनात पापाची इच्छा होईल तेव्हा त्या पापकर्मापासून तिने मला अडवावे व प्रभूकडे घेऊन जावे. माझा विवाह संसार सागरात बुडून जाण्यासाठी नव्हे तर तरुण जाण्यासाठी व्हावा. कारण कृष्ण सेवा हा महान धर्म आहे. मी आपल्याकडे कामसुख मागत नाही. शास्त्रात पत्नीला कामपत्नी नाही तर धर्मपत्नी मानलेले आहे. ब्रह्मदेवाने मला लग्न करण्याची आज्ञा दिली आहे. मला पत्नी नव्हे तर घरात सत्संग पाहिजे. स्त्रीसंग म्हणजे कामसंग नव्हे, तो सत्संग व्हावा अशी भार्या मला आपण द्यावी. एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री धर्माचरणात प्रगती करू शकत नाही. नावाड्या वाचून एकटे नाव भवसागर कधीच तरून जात नाही. नाविकही एकटा भवसागर कधीच तरून जाऊ शकत नाही. स्त्री ही नौका आहे व पुरुष हा नाविक आहे. या दोघांनाही परस्परांच्या साह्याची आवश्यकता असते. पुरुषात विवेक असतो तर स्त्रीमध्ये स्नेह असतो. विवेक आणि स्नेह यांच्या ऐक्यभावाने भक्तीचा उदय होत असतो. पुरुष कमाई करतो. पुरुष ज्ञानस्वरूप आहे, परंतु स्त्री हृदय कोमल असल्याने ती समर्पण करत असते. ती खरी क्रियाशक्ती असते. पुष्कळांना असे आश्चर्य वाटेल की कर्दमांनी इतक्या दीर्घ काळाच्या तपश्चर्येनंतर भगवंताला मुक्ती का मागितली नाही. कर्दमांनी विचार केला की हजारो वर्षाच्या कामवासना सुप्त रीतीने मनात जमलेल्या असतात. त्यांना संतुष्ट करून माणसावर जी 3 ऋण असतात ती फेडल्यावरच माणसाने मुक्ती करणे चांगले आहे. भगवंतांनी म्हटले की 2 दिवसात मनू तुमच्याकडे येतील आणि आपली कन्या देवहूती तुम्हाला अर्पण करतील. पती पत्नी पवित्र जीवन जगले तर भगवंतसुद्धा तुमच्या घरी जन्म घेण्याची इच्छा करतात. पुढे भगवान म्हणाले, मी पुत्ररूपाने तुमच्या घरी येईल, कारण मला सांख्यशास्त्राचा उपदेश या जगाला करून द्यायचा आहे. असे म्हणून श्रीहरी तेथून अंतर्धान पावले. नंतर नारद मनूच्या जवळ आले व त्यांना असा सल्ला दिला की तू आपली कन्या कर्दम ऋषींना दे. मनू व शतरूपा देवहूतीसह कर्दम ऋषींच्या आश्रमात आले. कर्दम ऋषींनी देवहूतीची परीक्षा घेतली. कर्दमांनी बसण्यासाठी 3 आसने टाकली आणि सर्वांना बसा म्हणून सांगितले. तेव्हा मनू आणि शतरूपा बसले, परंतु देवहूती त्या आसनांवर बसली नाही. तेव्हा कर्दमांनी म्हटले
की हे देवी, हे आसन तुझ्याकरताच आहे, तू बैस. देवहूतीने विचार केला की हे माझे पती होणार आहेत. पतीने टाकलेल्या आसनावर बसण्याने माझ्याकडून पाप होईल. या आसनावर असणे हा माझा धर्म नाही, पण आसनावर न बसण्याने आसन देणाऱ्याचा अपमान होईल. म्हणून तिने आपला उजवा हात आसनावर ठेवला आणि आसनाच्या जवळ ती बसली. ती जुन्या काळची होती, सांस्कारिक होती आणि आध्यात्मिक ज्ञान होते. आजकालच्या जमान्यामधील जर एखादी स्त्री असती तर प्रथमच त्या आसनावर बसली असती. पाहूया उद्याच्या भागात या परीक्षेमध्ये कर्दम ऋषी तिला उत्तीर्ण करतात की नाही आणि त्यांचा विवाह कशा प्रकारे पार पडतो.